महोत्सवाचा अतिशय जोरदार नागरिकांचा प्रतिसाद आहे। आज या ठिकाणी अग्निहोत्राचा नियोजन केलं, काय सांगाल? हा मालवणी महोत्सवातला अतिशय आगळा वेगळा असा उपक्रम आहे आणि हा दरवर्षी आमचे सीताराम राणे यांच्या पुढाकाराने जसं बाकीचं होतं सांस्कृतिक कार्यक्रम, साहित्य संमेलन, खाद्य संस्कृती, तसं धार्मिक देखील या ठिकाणी होतं। आणि हा अग्निहोत्राचा कार्यक्रम जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा, हा आपला पारंपरिक पूर्वकालीन आलेला आहे। शेकडो वर्ष आपले पूर्वज जे आहेत ते सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेला अग्निहोत्र करत होते आणि सूर्यपूजा, अग्निपूजा आणि निसर्गाला आपण आपल्याकडनं ज्याला म्हणता येईल की कृतज्ञता व्यक्त करायची आहे की तुझ्यामुळे मी आहे, आणि ती ही पूजा असते अग्निहोत्राची। आणि ती अग्निहोत्राची पूजेचा उपक्रम या ठिकाणी दर मालवणी उत्सवात होतो। जवळजवळ 100च्या वर देशातले लोक खरं म्हणजे अग्निहोत्र करतात आणि अग्निहोत्र हे सर्वोच्च पूजा आहे असंही म्हटलं जातं। आणि हा उपक्रम लोकांना हवा असा वाटतो। अनेक लोक याच्यामध्ये सहभागी होतात। आज तर आम्ही देखील या उपक्रमामध्ये अग्निहोत्राच्या सहभागी होतो। सर, अग्निहोत्राचं महत्त्व देखील अतिशय महत्त्व आहे। जास्तीत जास्त नागरिकांना काय आवाहन करावं या अग्निहोत्राचं? अग्निहोत्राचं या ठिकाणी आम्ही तर काही वर्षापूर्वी सामूहिक 5,000 लोकांचं आम्ही अग्निहोत्र केलं होतं। आणि हवेतली शुद्धता जी आहे, जशी माणसाच्या आतली शुद्धता पाहिजे तशी बाहेर देखील शुद्धता असली पाहिजे। आणि हवेतली शुद्धता ज्या वेळेला तपासली लॅबमध्ये, त्यावेळेला हवा जी आहे त्याच्यामध्ये शुद्धता आढळून आली त्यांचे, आणि त्याच्यामुळे हे अतिशय पवित्र असं कार्य आहे। आणि त्याच्यामुळे मी लोकांना आवाहन करेन की आपण देखील अग्निहोत्राचा स्वीकार करा। जसा जेव्हा वेळ असेल तेव्हा सूर्योदय आणि सूर्यास्त या वेळेला हा 5 मिनिटांचा उपक्रम आहे, परंतु याचा फार मोठा आपल्याला सत्यनारायण देवता ब्रह्म प्रसाद महानैवेद्यार्थम समर्पयामि। ओम प्राणाय स्वाप्राणाय